लिहून ठेवलेली वाटणीच नाही तरीही कायदेशीर वाटणी झाली असे जर तुमच्यासोबत घडलेले असेल तर कायदा हा तुमच्या बाजूने आहे. फक्त तुम्हाला कायद्याची माहिती हवी. कारण खूप वर्षापूर्वी तोंडी वाटणी झाली, परंतु आज तसा वाद तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. असा जर तुमच्या समोर मुद्दा असेल तर ही बाब समजून घ्या. भारतीय कायद्यानुसार तोंडी वाटणी ही वैध असू शकते, पण ती पुराव्याने सिद्ध करावी लागते. यासाठी तुमच्याकडे स्वतंत्र कब्जा असावा, कर भरणा पावती असावी, तसेच पिकांचे पुरावे देखील असावेत. आणि जर साक्षीदार असेल तर हा अत्यंत महत्वाचा पुरावा असतो. यानुसार कोर्टामध्ये वाटणी ही मान्य केली जाऊ शकते. त्यामुळेच हे समजून घ्या. आणि तुमचा जर काही वाटणी संदर्भात प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये विचारू शकता.